आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला। फहीम खान नागपूर हिंसाचार प्रकरणातला आरोपी आहे। फहीम खानच्या घरासमोर अनधिकृत बांधकाम देखील आहे। यशोधरा नगरच्या संजय बाग कॉलनीतल्या घरात फहीम खाननं अनधिकृत बांधकाम केल्यानं पालिका प्रशासनानं तोडक कारवाई केलेली आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम खान याच्या घरावर जे आहे ते नागपूर महानगरपालिकेतर्फे या ठिकाणी बुलडोझर फिरवण्याची कारवाई जी आहे ते एकूणच सुरू आहे। आपण पाहू शकतो की नागपूर महानगरपालिकेने जे आहे ते हा जो बांधकाम आहे फहीम खान याच्या घरातला हा अनधिकृत आहे अशी नोटीस त्यांना देण्यात आली होती। त्यानंतर त्याच्या घरातील सगळे साहित्य त्याच्या घराच्या कुटुंबियांनी जे ते एकूणच बाहेर काढले होतं। नंतर उर्वरित काही साहित्य राहिलेलं महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी देखील बाहेर काढलं आणि त्यानंतर आपण पाहू शकतो की घराच्या समोरील आता टिनाचं शेड पाडलेलं आहे। घराच्या बाजूची काँक्रीटची जी वॉल होती ती देखील या ठिकाणी बुलडोझरने पाडलेली आहे आणि घरासमोरील आता वीज कनेक्शन जे आहे ते बंद करून आता पूर्ण घर जो आहे तो या ठिकाणी पाडण्याच्या कारवाईला या ठिकाणी महानगरपालिकेकडून सुरुवात झाली आहे आणि मोठा पोलिसांचा बंदोबस्त जे आहे ते या परिसरामध्ये एकूणच पूर्णतः लावण्यात आलं आहे। पाहू शकतो की जवळपास 3 JCB मशीन या ठिकाणी दाखल झालेलं आहे। आजच घराचं बांधकाम पाडायचं आणि आजच या ठिकाणचा पूर्ण मलबा जो आहे तो बाजूला नेण्याची देखील आजच कारवाई जी आहे ती या ठिकाणी केली जाणार आहे। त्याच अनुषंगाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पूर्ण समोरून पोलिसांची मोठी बॅरिकेडिंग लावलेली आहे। घराजवळ ये जा करण्यास सगळ्यांना मनाई करण्यात आली आहे आणि पाहू शकतो की एक पोलिसांकडून किंवा महाराष्ट्र सरकारकडून एक थेट इशारा आहे की कोणी जर या ठिकाणी जर काही अशांतता पसरवण्याचं जर काम जर करण्याचा प्रयत्न जर करत असेल तर त्याच्यावर जे आहे ते अशाच पद्धतीने UP पॅटर्ननुसार जे आहे ते बुलडोझर फिरवून कारवाई करणार असा इशारा देखील प्रशासनाकडून दिला जातो आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।